हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर हा व्हिडिओ आहे कालचा। तर बाहेर पाणी शिपडत होतं मला, तर मी पाण्याचं मशीन सुरू केली आणि बाहेर पाणी टाकत आहे। कसं आता दिवसभर खूप ऊन तपतं बाहेर आणि त्याच्यानंतर संध्याकाळी थोडंसं म्हटलं थंडावा येण्यासाठी थोडं बाहेर पाणी शिपडलं ना तर तेवढं थंडगार वाटतं आणि बाहेर पण खूप छान वाटतं, त्याच्यामुळे बाहेर पाणी शिपडत असते। तर इकडे मशीन सुरू केलेली आहे, ही आमची बोरवेल आहे। तर आम्ही आमच्या बोरवेलला ना आमची नळाचीच मशीन लावलेली आहे त्याला, कारण बोरवेलची जी मशीन असते ना ती आम्ही त्याला लावलेलीच नाही आहे, कारण आमच्या जी बोरवेल आहे ना तिला 10 फुटावरच पाणी लागलेलं आहे। त्याच्यामुळे त्याला नळाचीच पाईप आणि नळाचीच मशीन लावलेली आहे, तर त्याला खूप मोठी धार पण येते। त्याच्यामुळे काही अशी गरजच भासली नाही आम्हाला की चला म्हणून बोरवेलची मशीन लावा म्हणून। त्याच्यामुळं तर मी इथं बाहेरचं पाणी टाकत आहे, माझं अंगण पण स्वच्छ करत आहे, झाडांना पण पाणी टाकलेलं आहे छान। तर इथे आता पटकन बाहेर पाणी टाकते, म्हणजे तेवढं चांगलं वाटतं, थंडावा पण येते। त्याच्यामुळं 4-5 दिवस झाले मी व्हिडिओ काही टाकलेले नाही आहेत, तब्येत पण थोडी खराब होती आणि व्हिडिओ काढायसाठी पण काही इच्छा नव्हती, म्हणजे कसं काही एवढं मूड नव्हतं माझा, कारण माझ्या एका व्हिडिओला ना व्ह्यूज खूपच कमी आलेले होते आणि त्याच्यामुळं मग थोडंसं मला डिमोटिवेट वाटलं। म्हटलं गड्या कायच करावं, म्हटलं आपण एवढी मेहनत करतो, सगळं काही गोष्टी करतो, पण जर व्हिडिओला जर व्ह्यूज कमी आले तर काय फायदा म्हटलं व्हिडिओ टाकायचा। पण त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही टाकले नाहीत। आपण असा विचार करतो व्हिडिओ टाकायचं नाही म्हणजे, पण कसं असते माहिती आहे का, रोज पाहिजेत व्हिडिओ टाकायला आणि बरं रोज पण तो व्हिडिओ पण चांगला पाहिजेत, थंबनेल पण चांगला पाहिजेत, तेव्हाच लोक जे सबस्क्रायबर असतील ना त्याच्यामध्ये टिकून राहतात। कसं असते सबस्क्रायबर्स त्यांना जर व्हिडिओ जर आवडला तर ते बघतील, आणि जर त्यांना नाही आवडला तर ते मग त्याला काही एवढं स्किप करतात किंवा नाही बघत, आणि जर नाही पाहिला तर मग आपला व्हिडिओ याच्यावर जाऊ शकणारच नाही ना, तर असं पण असते। तर असं कारण नाही, प्रत्येकाचं असं राहते म्हणायचं, जर व्ह्यूज कमी आले ना तर कोण टाकत पण नाही व्हिडिओ, तसं माझं पण झालेलं होतं। मला पण असं वाटलं की काय करावं, मग टाकावं का नाही टाकावं, कारण त्या व्हिडिओला इतके व्ह्यूज कमी होते ना, तर खूपच, पण जाऊ दे असू दे, काही नाही होत त्याला, प्रयत्न करत राहायचे, कधी ना कधी ते येणारच झालं। तर म्हणजे कसं असते माहिती आहे का, एखाद्या व्हिडिओ जर व्ह्यूज कमी आले ना तर खरंच खूप डिमोटिवेट होतं। आणि हो अजून एक सांगते तुम्हाला, आणि माझं कसं चाललं आहे माहिती आहे का, मी रोज व्हिडिओ टाकून नाही राहिलेली आहे, मला वाटते मी रोज टाका व्हिडिओ, पण ना मला टाईम म्हणजे वेळच नाही भेटून राहिलेला आहे आणि तब्येत पण खराब होते, त्याच्यामुळं व्हिडिओ काही आले नाही आहेत माझ्या याच्यामध्ये। पण आता ना मी ना टाकणार आहे व्हिडिओ, कारण खूप मोठे काढून ठेवलेले आहेत आणि टाकणार आहे। तर आता असो, आता इथे आहे ना मी बाहेर पाणी टाकत आहे, कारण ऊन खूप तपत आहे ना, तर संध्याकाळचा टाईम झालेला आहे, तर बाहेर म्हणजे खूपच गरम होत होतं, संध्याकाळचं मी बाहेर पाणी टाकत होती अंगणामध्ये, तेवढं थंडगार वाटतं। तर इथे आहे ना आमची तर म्हणून राहिलेली आहे की मम्मी किती छान वास लागलेला आहे, कारण कसं रोड एकदम गरम असते, आपण इकडे पाणी टाकलं का नाही ते एकदम पावसासारखा वास येतो, तर असं असतं। पण पाईप लहान आहे त्याच्यामुळं जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत पाणी टाकलेलं आहे, तर असं आहे माझं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की प्लीज कमेंट्समध्ये सांगत जा, जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असल्यास तर प्लीज सांगत जा कसा आहे, काय आहे, त्याच्यामध्ये काही मिस्टेक झालेली आहे का ते प्लीज सांगत जा, म्हणजे आपण दुसऱ्या वेळेस त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो। एका ताईची मला कमेंट आली होती, त्यांनी मला म्हटलं होतं की शॉर्ट व्हिडिओ तुम्ही एकदा व्यवस्थित करा, म्हणजे शिका म्हटलं होतं त्यांनी, त्यांचं पण बरोबर आहे, काही मिस्टेक झाली त्याच्यामध्ये म्हणून त्यांनी कमेंट केलेली आहे मला, आणि चांगला व्हिडिओ चांगलं पण म्हटलेलं आहे, असं नाही की नाही म्हणून। पण कसं असते माहिती आहे का, आता आपण आहे की नाही जे नवीन यूट्यूबर असतात ना त्यांना पहिले एवढं काही समजा यातलं एडिटिंग म्हणा, सगळ्या गोष्टी म्हणा, ते असं एकदमच काही जमत नसतं, कारण माणूस हा शिकता शिकून जाते। तर माझे पहिले व्हिडिओ बघा तुम्ही, माझे पहिले व्हिडिओ काही एवढे खासच नाही आहेत, कारण मला तेव्हा एडिटिंग बी जमत नव्हती, काहीच येत नव्हतं, तर मी शिकून राहिलेले आहे, अजून पण शिकून राहिलेले आहे। तर आता तुम्ही पण मला सांगसालच काय मिस्टेक झाली काय, तर आपण म्हणजे कसं आपण त्याच्यामध्ये शिकून जात असतो, असं पण नसतं। तर असो, आता आलेली आहे वरती, तर भांडे काही बाहेर नेले नाही मी घासायसाठी, कारण म्हटलं आता बाहेर सगळं स्वच्छ केलेलं आहे, तर बाहेर म्हटलं पुन्हा पाणी होते, चिकचिक होते सगळं, तर मी वरती भांडे आणलेले आहेत घासायसाठी, त्याच्यामुळं। पण वरती आणा खाली जा तर खूपच दगदगीचं काम राहतं, ते खालीवर आणा आणि वरती जावं म्हणून, कारण खालीवर जाऊ खूप पाय दुखतात त्याच्यामुळं। तर तरी पण मी भांडे वरती आणले आहेत, कारण कसं ते खाली बसल्या खूप बोर होते भांडे घासायला, आणि इथं कसं वरती भांडे आणल्याबरोबर बेसिनमध्ये भांडे घासायला सोपं जातं,
आणि माझे लेकरांचे कपडे पण धुवायचे होते, शाळेचे कपडे. ते शाळेतून आले संध्याकाळी 5 वाजता. तर म्हटलं शाळेचे कपडे धुवून काढा. तर ते आणले मी वरती, वॉशिंग मशीन टाकलेले आहे धुवायला. म्हटलं कपडे पण धुणं होतात आणि माझे इथे भांडे पण घासणे होतात. तर इथे आहे ना कपडे झालेले होते वाटते वॉश करणं. तर वॉशिंग मशीननं आवाज केलेला होता, तर गेली बंद करायसाठी. तर आता पटकन म्हटलं कपडे पण धुवून घ्या, म्हणजे वॉश करून झालेले आहेत. आता त्याला पटकन सुकवून घ्यायचे आणि भांडे झाले की तेच काम करायचं आहे मला. तर ठीक आहे. तर चला आता पटकन करून घेते काम. तर आता इथे ना माझे भांडे सगळे घासून झालेले आहेत. तर किती मोठे भांडे पडले होते घासायला. बरं असो. तर इथे ना ते कलर मारणं सुरू आहे ना, तर इकडे कलरचं पण बकेटी आहे बाजूला. आता सगळे कामं झालेली आहेत. तर हे बेसिंग आहे ना, ते लोक तुम्हाला सांगितलेलंच आहे मी एका याच्यामध्ये थोडीशी ती काळपट करून टाकलेली आहे त्यांनी याची. तर असो नवीन एक ऑनलाईनवर बेसिंग आणलेली आहे. ते बघू आता काय होते काय नाही. तर असो आता या भाजीला काय नाव आहे ते मला माहीत नाही. ती आता करायची होती मला, याची रेसिपी करायची होती पण काही झाली नाही माझ्याकडे करणं. तर चिवरची भाजी म्हणतो आम्ही त्याला. काय म्हणता नाही माहीत मला. तर इथे पार्सल आणलं लेकरांसाठी, तर ती जेवण करून राहिली लेकरं. तर व्हिडिओ म्हणजे ब्लॉग काढायची वेळेस लेकरांना काय लेकराला काही आवडत नाही काही नाही म्हणजे ब्लॉगमध्ये यायला. तर लेकरांचं असंच असतं. तर असो. तर आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. तर काय झालेलं होतं, आता आमचं बिना चहाचं आणि बिना पाण्याचं आम्ही बसलेलो होतो इथं. कासाठी तर आमचं सिलेंडर लिकेज झालेलं होतं. तर ते शेगडी पण सुरू काही होत नव्हती. त्याच्यामुळं त्यांनी सकाळपासून ते गेले होते ते दुरुस्त करायसाठी, पण तो माणूस काही तिथं नव्हता. तर मग आम्हाला आहे ना शेगडी आणावं लागली नवीन. म्हणजे शेगडी तर मला घ्यायची होतीच म्हणायची, नवीन शेगडी आणायचीच होती मला नवीन. तर म्हटलं जाऊ दे, म्हटलं आता कामाच का, म्हटलं शेगडी पण आलेली आहे आपली नवीन. आणि आता ही जुनी शेगडी आहे ना त्याला रिपेअरिंग करून ती ठेवून द्यायची, म्हणजे ती कशाला पुन्हा कामा येतेच म्हणायची. तर नवीन शेगडी आणलेली आहे. त्याच्यानंतर मी इतक्या उशिरा स्वयंपाक केलेला आहे. तर खूपच तो पण व्हिडिओ आहे दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर असो. तर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भेटते दुसऱ्या व्हिडिओमध्ये.